राम राम मंडळी मंडळी राम 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 राम. बरं मंडळी, आता मी कुठे आहे माहिती आहे का तुम्हाला? कुठे आहे सांगा बरं. औंढा नागनाथ, 8वं ज्योतिर्लिंग. 8वं ज्योतिर्लिंग, भारतामध्ये 8वं ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ. दर्शन झालं का तुमचं? झालं दर्शन झालं झालं दर्शन. बर बर, मी बी दर्शन घेतलं. बरं मला एक सांगा, दर्शन घेतलंय तुम्ही, पहिल्यापासून तुम्ही इथंच राहताय? हो, इथं राहतो औंढ्यामध्ये. हो. आणि तुम्ही? मी औंढानाथच आहे, जरी नामदार औंढानाथच असतो. बाबा तुम्ही औंढा नागनाथचे? हो. बरं मला एक सांगा, औंढा नागनाथचा पहिल्यापासून आतापर्यंत तुम्ही बघत आला, विकास झाला का? नाही झाला. नाही झाला का? बरं. विकास झाला का औंढा? बिलकुल विकास झालेला नाहीये. आणि सर, विकास झाला का औंढा? औंढाच्या मंदिराची तीर्थक्षेत्र असल्यामुळं, म्हणजे असल्या कारणानं जो विकास व्हायला पाहिजे तो आतापर्यंत झालेला नाही. कसा विकास झाला पाहिजे होता जरा सांगा. औंढ्यामध्ये जो मंदिर आहे त्या मंदिराचा गावाशी अजिबात कनेक्टेड नाही, त्यामुळे या ठिकाणी विरोध वाढलेली आहे. महाशिवरात्रीच्या पूजेला या शिवसेनेचे मंत्री एक या ठिकाणी येत असतात दरवर्षीची परंपरा आहे साहेब, आपण बघू शकता. परंतु त्यांचं काम होतं की या शहराच्या विकासासाठी विशेषतः एसटी बसस्थानकाचा ते विकास करू शकत नाहीत. म्हणजे मला लक्षात आलं असेल मी कोणाबद्दल बोलतो, परिवहन मंत्र्यांबद्दल बोलतो. विकास झाला नाही का इकडचा? शिवसेना भाजपची सत्ता इथं लय विकास झाला. काय विकास झाला सांगा. रोडचे कामं झाले, घरकुल झाले, संडासचे झाले. लोकसभेचे जे सध्याचे खासदार ॲडव्होकेट राजूजी सातव साहेब काँग्रेस पक्षाचे, हे पूर्वी आमदार होते. आमदार असताना त्यांनी केंद्र शासनातर्फे एक बटालियन आणली होती. कसली बटालियन होती? CRPFची, सेंट्रल फोर्सची. कशासाठी? आणि इथल्या युवकांना रोजगार मिळावं आणि त्या माध्यमाने देशाची सेवा इथल्या जिल्ह्यातल्या युवकांनी करावी. राजू सातव यांनी बटालियन आणल्यामुळे त्यांच्या मतदारसंघातील लोक किती लागले ते सांगावे त्यांनी मला. हिंगोली जिल्ह्यामध्ये बटालियन आणले याचा अर्थ विकास झाला असं होत नाही. भाजपनं दिवसापोटी हे तिथलं BSFचं बटालियन उचलून उत्तर प्रदेश नेऊन ठेवलं सर. आणि रोजगार उपलब्ध होण्याच्या अगोदर 50 कोटी या ठिकाणी खर्च केलेत. खर्च करून तो BSFचा जो कॅम्प बांधला, तो दिवसापोटी राजू सातव आज आमचे देशामध्ये नेतृत्व करतात. त्यांच्या दिवसापोटी त्याला एलकीचं बटालियन उचलून उत्तर प्रदेश दिलं. लोकसभेच्या खासदार या नात्याने हिंगोली जिल्ह्यात कोणता असा उपक्रम त्यांनी युवकासाठी राबविला? फक्त त्यांनी त्यांचा स्वार्थ पाहिला. 4 पुरस्कार रत्न भेटल्यामुळे पोट भरत नसते. बेरोजगारांना आज काय उपलब्ध करून दिले यांना? मोदी आल्यामुळं खूप काही भेटले. आज माझ्या घरी संडास नव्हता तर संडास बाथरूम आहे. मोदी आल्यामुळे रोजगार मिळाला का? मोदी आल्यामुळेच रोजगार मिळाला साहेब. आज मला मुद्रा योजनेच्या माध्यमातून 1.5 कोटी लोकांना रोजगार मिळालेला आहे. ते 1.5 कोटी सामान्य बेरोजगारच होते, त्यांना रोजगार मिळाला. आणि ते आता ते रोडचे हायवेचे जे काम आहेत, ते जे रोजमजूर आहेत त्यांना पण त्या माध्यमातून रोजगार देण्याचं काम नरेंद्र मोदी सरकार करणार आहे. सध्या मेगा भरती बोलतात. 3400 पदं, 3500 पदं ही मेगा भरती झाली का सर? यावर आमचा निर्णय अंतिम राहील सर. यानंतर जर भरती नाही झाली एप्रिल-मे मध्ये तर पूर्णपणे आम्ही निषेध करू या गोष्टीला आणि सरकारला निवडून देण्याचा प्रयत्नही करणार नाही. जुमलेबाजी. आता मला सांगा, एप्रिल-मे ला जर हे होणार असेल भरती, तर मे मध्ये इलेक्शन आहे, तर उद्या तुमची पुढच्या महिन्यात आचारसंहिता लागणार. भरती कधी होणार? 15 दिवस राहिले. हे फक्त तरुणाला दिशाभूल करण्याचा कार्यक्रम. 3.5 लाख पदं म्हणता तुम्ही, त्याच्यामधले 3.5 लाख फॉर्म भरले जातात. 500 रुपये प्रति कॅन्डिडेट फॉर्म भरतो. 4 फॉर्मचे 2000 रुपये प्रति कॅन्डिडेट. 7 लाख पोरायचे लावला टोटल एकूण गणित, तर पोरं सगळे रिटायर होईपर्यंत 7000 पोरं रिटायर होईपर्यंत तेवढे पैसे पुरतात आणि उरतात सुद्धा. तरी पण सध्या रोजगार निघत नाही सर. 5 वर्षामध्ये एकही नरेंद्र मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाहीये. अशी सरकार निवडून द्या की पाकिस्तानने तिथं जय जयकार नाही केलं पाहिजे. अशी सरकार निवडून द्या की ते हिंदुस्थानला त्याच्यावर गर्व असला पाहिजे आणि पाकिस्तानला आनंद झाला नाही पाहिजे. साहेब बिर्याणी खायला नवाज शरीफकडे हेच मोदी गेले होते. आणि सर्जिकल स्ट्राईक म्हणतात, कशी होती अंधारामध्ये? अशा सर्जिकल स्ट्राईक मनमोहन सिंगांनी खूप केल्यात, परंतु बडेजाव केला नाही. मोदींनी बिर्याणी खाल्लेली नाही. मोदी हे नॉनव्हेज खात नाहीत. तरी पण त्यांनी 100 पेक्षा जास्त त्याच्या घरात घुसून मारलेला हा नरेंद्र मोदीचा आहे. आणि नरेंद्र मोदीचंच सरकार पाकिस्तानला नको आहे. कोणी बिर्याणी खाल्ली, कोण म्हणताय ती नॉनव्हेजच खात नाही, कोण म्हणताय 56 इंचची छाती आणि बरंच काय 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 का. पण मेन मुद्दा काय माहिती आहे का? विकासाचा आहे. विकास झाला का हो तुमच्या इथला? ही आपण जाणून घेऊया. नाही सर, झालं नाही. आज पण रोड नाहीत, लाईट नाही सर. काँग्रेसच्याही बी काळात नव्हती आणि भाजपाच्याही काळात नाही. पहिले 12-12 तास लोड शेडिंग होती. बीजेपीच्या काळामध्ये लोड शेडिंग बंद झालेली आहे ग्रामीण भागामधली. त्याच्यामुळे पुन्हा एकदा मोदी. पूर्ण भारतामध्ये एकही दहशतवादी
मला हे मोदीचं यश आहे. जास्त सैनिक आकडा काढा. मागच्या सरकारच्या मध्ये आता आकडा काढा. जास्त सैनिक सर या भाजपच्या काळात मेले सर. चीन सारख्याला सुद्धा एकही दहशतवादी हल्ला झाला नाही. जे देशावर चाल करून आले त्याला जागेवर चित केलं. या ठिकाणी का नाही प्रत्येक जण आरोप प्रत्यारोप करतात. कोण म्हणतात शेतकऱ्यांचा विकास झाला नाही. बरं मंडळी, आता का नाही मी तुमच्या गावात यायला लागलोय. आता पुढचा टप्पा तुमच्या गावातलाच आहे, कारण मी सामान्य माणूस आहे. जरा मतं जाणून घेतो. आलोच तू पुढचा टप्पा तुमच्या गावातला. आलोच तुमच्या गावात.